Learner, welcome to Easy English with Kadu sir. In the series of uh, participles, non-finite verbs. ओके, एक फिनाइट वर्ब आणि नॉन फिनाइट वर्ब. नॉन फिनाइट वर्ब मध्ये आपण याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो काय बघितलं की हाऊ टू आयडेंटिफाय द इन्फिनिटिव्ह, म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला टू लागलेला असतो त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. त्याचा अर्थ होतो साथीचे, उन करिता आणि त्यासाठी. नंतर दुसरं बघितलं होतं आपण याच्यामध्ये झिरॉन. झिरॉन म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो आणि त्याचा उपयोग नाउन म्हणून आपण करतो. जसं स्मोकिंग इज बॅड हॅबिट. तर या सिरीज मध्ये आपण नॉन फिनाइट वर्ब मध्ये पार्टिसिपल बघणार आहे. त्याच्यामध्ये दोन टाईपचे पार्टिसिपल्स या ठिकाणी प्रॉमिनंट घेतलेले आहेत आपण. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब बेस फॉर्म ऑफ द वर्ब, त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो. ओके, त्याचा उपयोग ऍडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. नंतर दुसरा पास्ट पार्टिसिपल, V3 फॉर्म असते त्याच्यामध्ये, क्रियापदाचं तिसरं रूप. ओके, रेग्युलर असेल इरेग्युलर असेल त्याचा उपयोग पण ऍडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. तर हे जे पार्टिसिपल असतात याचा उपयोग ऍडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. ओके, सेंटेन्सेस मध्ये ते आपण बघू. सी जम्प फ्रॉम रनिंग बस. तिनं उडी मारली. कुठून उडी मारली? रनिंग, धावणारी बस. बस कशी होती? रनिंग, म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणून हे प्रेझेंट पार्टिसिपल. दुसरं, आय सॉ दॅट बर्निंग कार. मी कार बघितली. कशी कार होती? बर्निंग, जळणारी. ओके, नंतर आता पास्ट पार्टिसिपल, ही ब्रॉट अ ब्रोकन ग्लास. त्याने ग्लास आणला, पण ग्लास कसा होता? ब्रोकन, तुटलेला. नंतर सी इज रिस्पेक्टेड मेंबर ऑफ द स्कूल. ती मेंबर आहे पण कशी आहे? रिस्पेक्टेड. ओके, सो व्हेरी सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. व्हॉट इज दॅट? झिरॉन मीन्स verb ing. ओके, and it is used as noun. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू लागलेलं असतं त्या वर्बला. आणि पार्टिसिपल म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आयएनजी फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल V3 फॉर्म, याचा उपयोग ऍडजेक्टिव्ह म्हणून केला जातो. सो वी हॅव स्टडीड अबाउट दिस नॉन फिनाइट वर्ब्स. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक यू.